राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज माझ्या चेहऱ्यावरील हास्य सांगून जात असेल की मला किती आनंद हा झालेला आहे। मित्रांनो, 2019 साल पासून आपण चॅनल चालू केलं 2019 साली। तेव्हापासून आपण फक्त कांदा आणि कांदा याच विषयावरती 365 दिवस, वर्षातील 365 दिवस शेतकऱ्यांना कांदा भाव, कांदा बाजारातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बाहेर देशातील कांद्याच्या घडामोडी याविषयी सविस्तर माहिती आपण 2019 पासून कांदा उत्पादकांना देत आहोत। मित्रांनो, आता कांद्याचे बाजारभाव पडतात, वाढतात असा काळ हा चालू असतो, परंतु कांद्याचे भाव वाढल्यानंतर सर्व आपल्या सोबत असतात, सर्व आपल्याला सांगतात असं होणार, तसं होणार, हे होणार, ते होणार। परंतु ज्यावेळेस कांद्याचे दर पडतात त्यावेळेसही माझा बळीराजा आपल्या सोबत असतो, आपल्याला मार्गदर्शन हा करत असतो आणि हे आपण 2019 पासून अनुभवलेलं आहे। मित्रांनो, मला सांगायचं एवढंच की गेल्या 2-4 दिवसामध्ये कॉमेंट्समध्ये जे शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलंय त्या कॉमेंट्स वाचून मी पण भारावून गेलो आहे। इतकं मोठं प्रेम आपण बळीराजावरती केलेलं आहे। मित्रांनो, आता लवकरच आपले 2.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, आपले मेंबरही खूप मोठे झालेले आहेत आणि ज्या शेतकरी मित्रांनी अजून मेंबरशिप प्लॅन घेतलेला नाही त्यांनीही मेंबरशिप प्लॅन नक्की जॉईन करा। मित्रांनो, आपल्याला 2020 सालीच YouTube कडून जॉईन प्लॅन चालू करण्यासाठी मेल आलेला होता, परंतु आपण तो प्लॅन काही चालू केलेला नव्हता। परंतु आता अशी परिस्थिती आहे की आता जग बदलत आहे, टेक्नॉलॉजी बदलत आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काही पैशांची गरज पडते। त्यामुळे मित्रांनो, हा मेंबरशिप प्लॅन हा माझा बळीराजावरती आपण चालू केलेला आहे। आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपण सर्वांनी माझा बळीराजाला जॉईन केलं तर नक्कीच अजून आपण छान छान माहिती माझा बळीराजावरती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना पुरवण्यात यशस्वी होणार आहोत। आणि मित्रांनो, आपण यशस्वी झालो आहोत असं म्हटलं तरी चालेल। या वर्षीच घ्या, यावर्षी मे महिन्याच्या एंडिंगला एक व्हिडिओ मी बनवला होता की यावर्षी कांदा स्टॉक करा आणि टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचं नियोजन असू द्या, कारण यावर्षी भाव वाढणार आहेत, परिस्थिती वेगळी आहे। आपण त्यावेळेस म्हटलं होतं आणि ज्या शेतकरी मित्रांचे कांदे खराब होत आहेत, टिकणारच नाही, त्यांना बिचारांना विकल्याशिवाय पर्याय नाही, तेही आपण सांगितलेलं होतं। आणि मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स केल्या, काही म्हणत होते आम्हाला जागेवर कांदे विकायचे होते, तुम्ही म्हणले ठेवा म्हणून आम्ही ठेवले, किंवा काहींनी स्टॉक केला। त्या सर्वांना 2 रुपये मिळतील याचाच आनंद माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे। यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही। तुम्हाला 2 पैसे मिळाले तरी माझा बळीराजा खुश, अशी परिस्थिती आपली आहे। आपण प्रत्येक वेळी पाहता ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस आनंदाने भाव सांगणारा माझा बळीराजा असतो। तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचं म्हणजे जाणून घेणार आहोत ते म्हणजे आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर हे कसे असू शकतात, बाजाराचा कल नेमका कसा असू शकतो, काय नेमकी परिस्थिती आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर कसे राहू शकतात, किंवा नाफेडने कांदा बाजारात उतरवल्यानंतर कांद्याचे बाजार पडणार का, आणि सरकार काही या दर पाळण्यासाठी प्रयत्न करणार का, अशा बऱ्याच कमेंट्स गेल्या 2 दिवसामध्ये चॅनलवर आलेल्या आहेत आणि त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ आहे। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, एकही शब्द टाइमपास वगैरे नाही, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, आपल्याच फायद्याचा आहे। तर मित्रांनो, आता जसं की आपण पाहिलं कांद्याचा दर सुधारलेला आहे, तर आता किती रुपयापर्यंत सुधारलेला आहे? खरं मार्केट जर पाहिलं तर 32 ते 30 रुपयापर्यंत मोठे साईज कांद्याचं खरं मार्केट आजचं आहे। आता वर जे मार्केट काढलं जातं ते टॉप क्वालिटीचे काही वक्कल आहेत, ते 36-37 रुपयापर्यंत आपण समजू शकतो, परंतु 40, 42,
46 पर्यंत जे काही मार्केट काढल्या जात आहे ते मार्केट आज नाही. आज मार्केट 32-33 रुपये किलो पर्यंत मार्केट मोठ्या साईज कांद्याचा आहे. आणि सरासरी जर कांद्याचा भाव शेतकऱ्याला मिळत जो आहे तो जर पाहिला तर तो भाव 28 रुपयापासून 30-31 रुपयापर्यंत मिळत आहे. मग आता शेतकरी बदलला की भावाचं गणित बदलतं. कांद्याचा भाव वाढणार हे शेतकऱ्यावर अवलंबून असतं. वाढणार म्हणजे कितीपर्यंत. आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाढलेला भाव म्हणजे 100 रुपये किलो कांदा झाला पाहिजे. काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये 80 रुपये, काहींच्या मनामध्ये 50 रुपये, काहींच्या मनामध्ये 30 रुपये. परंतु आपण पाहिलं जूनमध्ये शेतकरी मित्रांनी अक्षरशः 7-8 रुपये किलो भावाने जागेवरती कांदे हे दिलेले आहेत. आणि आज त्या तुलनेत जर भाव पाहिला तर चांगला भाव आहे. थोडाफार भाव कमी आहे असं म्हणता येणार नाही. भाव सध्या सुधारलेलाच आहे, परंतु आणखी सुधारू शकतो का अशी आशा शेतकरी मित्रांना असते. आणि ती आशा करणे काही गैर नाही, कारण कांद्याला भाव हा प्रत्येक वर्षी मिळतो असं नाही. मागल्या वर्षी मातीमोल भावाने कांदे शेतकऱ्यांनी विकलेले आहेत. 100 रुपये किलो जरी कांदे विकले तरी त्यांचा खर्च, मागील वर्षीचा खर्च त्रास हा भरून निघणार नाही, तो विषय नाही. परंतु आता कांद्याचे दर आणखी बरे झालेले आहेत. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असू शकतात हा एक मेन मुद्दा आहे. तर मित्रांनो, कांद्याची आवक बाजारपेठेमध्ये कशी राहते यावरती कांद्याचे बाजारभाव अवलंबून राहणार आहेत. आणि मध्य प्रदेशामधील कांद्याची आवक कशी राहते हे एक महत्वाचं राहणार आहे. आणि साऊथकडे नवीन कांदा बाजारात नेमका सोमवारी किती दाखल होणार. आज 3000 प्लस गोण्याची आवक बेंगलोर येथे होती. तसेच हैदराबादला काही गाड्यांची आवक ही नवीन कांद्याची होती. पण नवीन कांद्याचा रिपोर्ट मी घेतलेला आहे. यावर्षी नवीन कांदा पहिलं जे पीक असतं त्यांचे टप्प्यावर पीक असतात. हे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा त्यांच्या पिकाचे टप्पे असतात. तर पहिल्या टप्प्यातील जे पीक आहे ते फक्त 40% पीक यावर्षी आहे. यावर्षी ते पीक पावसामुळे आलेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्याची साईज झालेली नाही. जो मोठा साईज कांदा आहे तो मोठा साईज कांदाच नाही, फक्त मीडियम आणि गोल्टी साईज कांदा यामध्ये आहे. नवीन कांद्याची साईज झालेली नाही. त्यानंतर आता दुसरी क्रॉप त्यांची आल्यानंतर पाऊस सध्या किती तिथे पडणार, काय होणार तो विषय नंतरचा आहे. परंतु आता 40% पर्यंत फक्त मागील वर्षीच्या तुलनेत पहिली क्रॉप त्यांची आहे अशी माहिती ही उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे जरी आवक वाढली तर जास्त काही वाढेल असं सध्या वाटत नाही. आणि मध्य प्रदेशातील जर परिस्थिती पाहिली तर आता 2 दिवस मार्केट बंद असणार आहे. आज आणि उद्या सोमवारी चालू होणार आहे. पण काल आपण पाहिलं आवक एवढी काही वाढलेली नव्हती. त्यामुळे मध्य प्रदेशात अजून खूप कांदा आहे असं काही वाटत नाही. तिथे कांदा थोडासा यावर्षी शॉर्टेज झालेलंच आहे. आणि जो आहे तोही खराब आहे. बऱ्यापैकी बाजारात खराब कांदा तिथे येत आहे. मग चांगला कांदा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे अशी परिस्थिती सध्याची आहे. परंतु कसं आहे, मार्केट आहे, आवकेच्या नावाखाली कांद्याचे दर थोडेसे कमी होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, आता सोमवारपासून पुढल्या आठवड्यात कांद्याचे दर हे एकतर स्थिर राहू शकतात किंवा आवक वाढली या कारणास्तव काही दर 1-2 रुपयांनी कमीही झालेले आपल्याला दिसू शकतात. असं काही नाही. पण जर आवक मात्र कमी झालेली दिसली तर मात्र दर आपल्याला आणखी थोडेसे वाढलेले दिसू शकतात. पण माझा असा अंदाज आहे की पुढील आठवड्यामध्ये कांद्याचे दर स्थिर राहू शकतात किंवा थोडेसे कमी होऊ शकतात. पण आपल्या हातात आहे, जर सगळ्या शेतकरी मित्रांनी आवक कमी बाजारामध्ये आणली तर दर वाढूही शकतात अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि महाराष्ट्रातही कांद्याचं जर प्रमाण पाहिलं तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात 15 ऑगस्ट आहे, समजा आता 15 ऑगस्ट आलेला आहे. मागील वर्षी 15 ऑगस्टला जो कांदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे शिल्लक होता तो कांदा यावर्षी तितका कांदा नाही, कमी कांदा यावर्षी शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याचे दर हे आपल्याला चांगलेच मिळणार आहे. फक्त काही आवक वाढली किंवा कधीतरी एखादी बातमी सुटली, नाफेडचा कांदा बाजारात आला, अमकं झालं तमकं झालं, त्यावेळेस 1-2 रुपये कांद्याचे दर आपल्याला
एक 2-3 रुपयापर्यंत खाली आलेले दिसतील, पण जास्त काही दरावरती परिणाम यावर्षी होणार नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे आपण घाबरून जाता किंवा विचलित होऊन कांदा विक्री गडबडून करण्याची काही गरज नाही. अगदी योग्य प्रकारे कांदा विक्रीचं नियोजन करा, प्रतवारी करा व्यवस्थित कांद्याची. आपलं सोनं आहे ते आता सोनं आहे असंच म्हणावं लागेल. गरिबाचं सोनं आहे आणि ते सोनं अगदी छान प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी घेऊन जा. नक्कीच चांगले दर आपल्याला यावर्षी मिळणार आहे. प्रत्येक वर्ष हे सारखं नसतं. यावर्षी कांद्याचे दर आपल्याला चांगले मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण पाऊसही कमी आहे. महाराष्ट्रातील नवीन कांदाही लेट येणार आहे. आणि आलूवर कांद्याचा विषय बी एका शेतकरी मित्रांनी विचारला होता, पण आलूवर कांदा दिवाळी नंतर येत असतो, त्यामुळे त्याची लगेच इतकी घाई करण्याची गरज नाही. आता काही शेतकरी मित्रांनी नवीन कांद्याचंही विचारलं होतं. नवीन कांदा पीक यावर्षी नवीन कांद्याला दर चांगले राहणार का? तर नक्कीच नवीन कांद्याला एकदम छान दर यावर्षी राहणार, कारण पावसाचा खेळ अजूनही काही जमेना. त्यामुळे नवीन कांदे काय खूप मोठ्या प्रमाणात बाजारात येतील असं चित्र आता सध्या नाही. त्यामुळे नवीन कांद्याला जपा, त्याला व्यवस्थित हे करा, ट्रीटमेंट द्या. कांदे चांगले आणा. कांदे चांगले आणायचं काम तुमचं आहे. बाजार द्यायचं काम हे व्यापारी मित्रांचं आहे, पण माल चांगला पिकवायचं काम तुमचं आहे. ते तुम्ही अगदी चोखपणे करा. नक्कीच तुमच्या कांद्याला चांगला दर हा मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असावीत असं मी गृहीत धरतो. जरी काही प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कधीही आपल्या कॉमेंट्सला उत्तर आहे. त्यामुळे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारू शकता. कांद्याबाबत काही माहिती विचारा, आपल्याला नक्की उत्तर हे दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, माझा बळीराजाला जॉईन नक्की व्हा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.